नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर बहुप्रतीक्षित अशा विविध महानगरपालिकांमार्फत जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। त्यातील पहिली जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये महानगरपालिकेअंतर्गत सरळ सेवा भरती अंतर्गत गड्ड पदासाठी ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। निवडणुकीनंतर पहिली जाहिरात आहे आणि येणारा काळ सुद्धा भरपूर जाहिराती मित्रांनो अशा प्रकारच्या प्रसिद्ध होणार आहेत। त्यामुळे मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून ठेवाल, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स या ठिकाणी पाहता येतील। ही जी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती गड्ड मधील पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 18,000 ते 56,900 हा पे स्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। चला तर मग आजचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। जी काही माहिती अवेलेबल आहे या भरतीबाबतची मी तुम्हाला ते या ठिकाणी सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर अगेन सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मेक शुअर तुम्ही सबस्क्राइब करून ठेवाल, कारण येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर जाहिराती या ठिकाणी सरळ सेवा भरती अंतर्गत महानगरपालिकेच्या असतील किंवा इतर विभागामार्फत प्रसिद्ध होणार आहे, ज्याचा अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग अर्थात मुंबई महानगरपालिकेमार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला माहितीच आहे नुकत्याच ज्या जाहिराती आहे, नुकत्याच ज्या निवडणुका प्रसिद्ध झालेल्या आहे त्यानंतर ही पहिली जाहिरात आहे, ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये रिलीज करण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता काय पुढे त्यांनी म्हटलं आहे, तर बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील गड्ड संवर्गातील कामगार पदासाठी 38 पदे 38 जी रिक्त पदे आहेत ती सरळ सेवेने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। सो या ठिकाणी तुम्हाला समज असलेली महानगरपालिका कोणती आहे, तर मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील कामगार पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। पदाचं नाव कामगार आहे, ज्यामध्ये गड्ड संवर्गातलं कायमस्वरूपी नोकरी असलेलं पद आहे, ज्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये टोटल 38 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। यामध्ये सांगितलं की बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 18,000 ते 56,900 हा पे स्केल तुमचा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। M9 चा पे मॅट्रिक्स तुम्हाला त्या ठिकाणी अधिक अनुनय भत्ते जे असतील तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। इतर गड्ड मधील पदांसाठी जर बघितला तर मेजॉरिटी मित्रांनो 15,000 ते 15,000चा बेसिक पे असतो, या ठिकाणी 18,000चा आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। या सुधारित वेतन श्रेणीतील कामगार संवर्गातील 38 रिक्त पदे भरण्यासाठी सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता पात्रता ही नंतर त्या ठिकाणी मित्रांनो कळवण्यात येईल, ज्यावेळी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सुरुवात होतील। यामध्ये बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या पोर्टलवर त्या ठिकाणी अपडेट केला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे। सदर जाहिरात ही 23/1/2026 ते 18/2 या कालावधीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल। त्यामुळे आजच आपल्याला याबाबतचे डिटेल्स उपलब्ध होतील, जसं की याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल आणि या सर्व गोष्टी काय असतील। ही न्यूजपेपरमध्ये आलेली आजची जाहिरात आहे, मात्र प्रॉब्ली यासाठी 10वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता। सध्या याबाबत क्लॅरिफाय किंवा 100% करेक्ट सांगता येणार नाही, मात्र गड्डचं पद असल्यामुळे तुम्ही यासाठी 10वी पासवर प्रॉब्ली अर्ज करू शकता। यामध्ये आजच आपल्याला या ठिकाणी समजून जाईल मित्रांनो, ज्यावेळी डिटेलमध्ये ही जाहिरात आपल्याला पाहता येईल त्यावेळी आपल्याला समजून जाईल की यासाठी ॲडिशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, एक्झाम कोण घेणार आहे आणि यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे पार पाडली जाणार आहे। सो लगेच आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो समजणार आहे। यामध्ये बघा संकेतस्थळावर जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठी विहित अर्हता अटींची पूर्तता पात्र करणाऱ्या उमेदवारांकडून या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। यामध्ये उमेदवारांना अर्ज पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवायची आहे। यासाठी काही डाऊट्स असतील तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असंही त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करता येणार आहे। यासाठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात ही 28/1/2026 पासून 18/2/2026 पर्यंत या ठिकाणी होणार आहे। सो जानेवारी 28 पासून फेब्रुवारी 18 तारखेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। प्रॉब्ली यासाठी मित्रांनो TCS किंवा IBPS मार्फत ही एक्झाम या ठिकाणी घेतली जाऊ शकते, ज्याबाबत नक्कीच आजच आपल्याला डिटेलमध्ये माहिती समजेल। जशी माहिती अवेलेबल होईल तसा मी त्याबाबतचा डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन। मात्र सध्या जी माहिती अवेलेबल आहे त्यानुसार आपल्याला एक गोष्ट समजून जाते की ज्या महानगरपालिकेच्या पेंडिंग जाहिराती होत्या मित्रांनो त्या यापुढे या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे, ज्याची पहिली जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत। या भरतीबाबतचा डिटेलमध्ये जसा अपडेट आपल्याला अवेलेबल होईल तुम्ही तुमच्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न नक्की करेन। याबाबत काय डाऊट असेल तर नक्की कमेंट करून विचारू शकता आणि अशाच प्रकारचे डेली अपडेटसाठी मित्रांनो मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राइब कराल। धन्यवाद।